हा केला. नमस्कार, आपलं गजराज होम गार्डन मध्ये स्वागत आहे. इकडे या, जवळ या. आज आज रविवार होता. रविवार असल्यामुळे आज वेळ होता. आज दुकान बंद असते आपलं. आणि आज मग काय करायचं, तर खाली खूप जंगल झालं होतं. खाली आपण बघू शकता. खाली तुम्हाला दाखवतो. खालीचे झाड दाखव त्यांना. इकडे इथं इथं हे जे आहे, हे साईडला हे वट्टा दिसत नव्हता, एवढं जंगल होतं हे. आणि ते आज मी सकाळपासून कट केलं. आणि त्या कट मध्ये हे जे आहे, हे जवळून दाखव याला. या झाडाचं नाव आहे स्पायडर वर्ट. आता ह्या स्पायडर वर्ट मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज असतात. आता हा कलर आपण पाहू शकता, ग्रीन आहे. तर ह्या व्हरायटीचं नाव आहे स्पायडर वर्ट ग्रीन घोस्ट. तर ह्याच्यामध्ये हे ब्ल्यूइश पानं असतात, त्याची वेगळी आहे. खूप आहेत ह्याच्यामध्ये, जवळपास 10 प्रकारच्या जवळपास व्हरायटी आहेत. तर आपल्याकडे हे स्पायडर वर्ट मी एक आमच्या शेजारच्या घरून आणलं होतं. हे आणून सुद्धा मला खूप दिवस झाले. मी तर काय केलं होतं, ह्याच्या आधी हे खाली फक्त एक फांटी टाकली होती. त्या फांटीचं सगळं जंगल झालं होतं. आणि ह्या आपल्या ह्या वरी पोर्च मध्ये एका मोठ्या कुंड्यामध्ये ह्या स्पायडर वर्टचे मी 10-12 पानं लावले होते. 10-12 कटिंग्स लावल्या होत्या. तर त्या 10-12 कटिंग्सच्या एवढ्या झाल्या होत्या की ते असा पूर्ण बॉल सारखा कुंडा झाला होता. आणि मग ते मागच्या उन्हाळ्यामध्ये त्याला डायरेक्ट सनलाईट मिळत असल्यामुळे ते वाळून गेलं. आणि मग मी असं ठरवलं की हे आता खूप आले आपल्या घरामध्ये, आणि ते कटिंग्स काढून मी सगळ्या फेकून दिल्या. तर आज मी खाली जेव्हा कट केलं, ते खाली जे जंगल झालं होतं, त्या जंगल झाल्या त्याच्यातून खूप साऱ्या कटिंग निघाल्या. आणि आपण हे बघू शकता, इकडे जवळ हे माझ्याकडं हँगिंगचा कुंडा आहे. असे कुंडे आपल्याकडे जवळपास 7-8 प्रकारचे कुंडे आहेत. आणि ह्या कुंड्यामध्ये मी काय केलं, म्हणलं आज हे स्पायडर वर्ट झाड लावून टाकायचं. तर मी हिची माती करताना मला ह्याच्यामध्ये झाडांचा जो पाला असतो, त्याला आपण लीफ कंपोस्ट म्हणतो, हे लीफ कंपोस्ट करायचं त्याच्यामध्ये. तर मी काय केलं, आमच्या शेजारी केळीचे झाड आहेत, तर त्या केळीच्या पानांचा वाळलेले पानं आणले मी आणि त्याचा भुगा करून मातीमध्ये टाकला. मातीमध्ये टाकल्यानंतर हे इकडे बघा, हे दाखवायचं जवळ, हे पाना तुम्ही कोणत्याही झाडाचा पाना टाकू शकता, पण मी केळीच्या पानाचं पान टाकून बघितला. आणि ह्याच्यामध्ये आपण मातीमध्ये केळीच्या पानांचा भुगा तर टाकलेलाच आहे. त्याचसोबत आपण कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट टाकले, गांडूळ खत. त्याच्यामुळे ही माती झाली भुसभुशीत. आणि वरून थोडी रेती टाकली आणि त्याच्यामध्ये आपण हे झाड लावलेले. तर तुम्हाला हा झाड आता ह्या कटिंग्स लावल्या, ह्या एक लावल्या, तर आणखी 2 ठिकाणी मी कटिंग लावल्या. तर ह्याचा रिझल्ट मी अजून 8 ते 10 दिवसानंतर आणखी एक व्हिडिओ करतो आणि तुम्हाला दाखवतो. आता हे आज लावलेले आहे मी. ह्याच्यामध्ये 2-3 दिवसानंतर मी काय करणार आहे, 4-5 दिवसानंतर थोडंसं ॲप्सम सॉल्ट, आणि हे पानांचं झाड असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडी आपली चहाची पत्ती, अर्धा चमचा चहाची पत्ती आणि अर्धा चमचा ॲप्सम सॉल्ट टाकणार आहे. त्याचा फायदा ह्या झाडांना असा होतो की ह्याला खूप सारे फुटवे यायला लागतात. झाडांचा कलर आणखी आपल्याला चमकदार दिसायला लागतो. जो कलर आहे, हिरवे पानं असतील तर हिरवेगार झाडं दिसतात आणि झाड खूप छान होतं. तर आता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी 8 दिवसानंतर ह्या झाडांचा करून टाकेल की ह्या झाडांमध्ये कशी ग्रोथ झाली, काय झाली. आता सध्या झाड बघा, जवळून दाखवायला. अशा एका कुंड्यामध्ये आपण जवळपास 10-12 कटिंग्स लावलेले आहेत. आणि हे झाड एवढं हार्डी आहे की हे कसं पण लावलं तरी झाड येते. ह्याला एवढी काळजी घ्यायची गरज नाही. ह्याची काळजी म्हणजे फक्त ह्याला जास्त पाणी टाकायचं नाही. माती जेव्हा आपल्याला हाताला कोरडी लागते तेव्हाच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता तुर्तास थांबतो. आणि आपल्या चॅनलला अशा नवीन व्हिडिओ गार्डनिंगशी संदर्भात तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला, ह्या गजराज होम गार्डनला आपण नक्की सबस्क्राईब करावं. आणि आमच्यासारख्या छोट्या युट्यूबरला प्रोत्साहन देण्यासाठी वाव मिळेल ह्या गोष्टीमुळे. नमस्कार.